नमस्कार बंधुजनो, गेल्या काही वर्षांपासून या देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढत आहे आणि याच्यामध्ये गुन्हेगारच पुढाकार घेत आहेत असं नाही, शासकीय यंत्रणेतले गणवेशातलेही लोक, जबाबदार लोक सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीनं त्या पदाचा आणि त्या वर्दीच्या आडून उपभोग घेत आहेत. बघा त्या बीडमध्ये काय तो आकान काय काय प्रकार, सत्ताधारी भाजपाच्याच अनेक वेळा निवडून आलेल्या आमदारांनाच ढोल तासे गाजा वाजा करून एवढा आरडाओरडा केला. तेव्हा कुठेतरी दिशा बदलण्यासाठी का होईना काही लोक अटक झालीत, काही वॉन्टेड आहेत. याला काय म्हणावे. आणि त्याचबरोबर परभणीमध्ये जो शोषित पीडित वंचितांवरती अन्याय झाला होता त्याला वाचा फोडण्यासाठी, न्याय मिळण्यासाठी त्या समूहाच्या लोकांनी जे आंदोलन केले संविधानिक तत्वाने, तेही चिरडण्यासाठी अमानुषपणे त्या शोषित पीडित असहाय्य लोकांवरती, आया बहिणींना सुद्धा सोडलं नाही. शरीराचे लचके तोडले हो, जायबंदी केले, फ्रॅक्चर्स केले. एवढंच नाही तर कायद्याचं शिक्षण घेत असलेला तरुण सूर्यवंशी याचा खून केला. पण त्या बाबतीत आजही शासन चाल ढकल करत आहे, न्याय देत नाहीये. यांचे मस्तपैकी शोधही असतात लागलेले. मनोविकृत सापडला, मनोविकृत होता, घटना घडली त्यावेळी त्याने असं केलं तसं केलं आणि मुलामा देऊन आजही शोषित पीडितांना न्यायापासून दूर नेत आहे. तो न्याय मिळण्यासाठी जर या कर्तृत्वान राष्ट्रभक्त, राष्ट्रभक्तीचे सर्टिफिकेट वाटणारे आणि काय काय गोडवे गाणाऱ्यांनी न्याय दिला असता, या परभणीमधल्या सूर्यवंशीच्याही गुन्हेगारांना अटक केली असती, ज्यांनी जायबंद केले त्यांनाही अटक केली असती, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले असते, तर त्या परभणीतून आज मागासवर्गीय लोकांना उन्हात तानात थंडी वाऱ्यातनं घरापासून शेकडो किलोमीटर दूर मंत्रालय मुंबईपर्यंत लॉंग मार्च काढावा लागला असता का? ही शर्मेची बाब आहे. जेव्हा न्यायासाठी हजारो लोकांना शेकडो किलोमीटर पायपीट करत या मुंबईच्या मंत्रालयापर्यंत येण्याची वेळ असेल तर कसले तुम्ही राष्ट्रभक्तीचे गोडवे गाता हो? कशाला तुम्ही राष्ट्रभक्तीचे सर्टिफिकेट वाटण्याचा ठेकेदारी करता हो? सत्ताधारी आहात साहेब, फडणवीस साहेब, तुम्ही सत्तेत आहात आणि तरी ही पद्धत. तर मग कसं तुम्हाला कोणी चुचकारावं, कसं तुम्हाला कोणी गळाभट घ्यावी? पण तुम्हाला चांगलंच ज्ञात आहे, ईव्हीएम है तो आबाद है. म्हणून मी देश बांधवांनाही विनंती करतो, हा देशातला पोरकटपणा, अत्याचारी प्रकार जर थांबवायचा असेल तर ईव्हीएमच्या विरोधात जोरदारपणे बाहेर या, जोरदार निदर्शने करा, जोरदार विरोध करा. ईव्हीएम नाही गेलं तर पुन्हा ठराविकच लोक निवडणुका जिंकत राहतील आणि या देशाचं कलई केल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत. इथेच मी थांबतोय. बघा जमतंय का? ईव्हीएम हटाव, देश बचाव. धन्यवाद.